नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोणताही आस्तिक माणूस जेव्हा परमेश्वरासमोर नतमस्तक होतो, हात जोडतो, प्रार्थना करतो, तेव्हा काही ना काही मागणं मागत असतो आणि देवानं परमेश्वरानं आपल्यावरती कृपाशीर्वाद ठेवावा अशी त्याची धारणा असते, इच्छा असते. मला असं वाटतं की कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणताही आजार न होणे, व्याधीमुक्त जीवन असणे हा सगळ्यात मोठा परमेश्वराचा आशीर्वाद असला पाहिजे. 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षामध्ये इतके नवनवीन प्रकारचे आजार यायला लागलेत, नवनवीन शब्द आपल्याला कळायला लागलेले आहेत. कोरोनामुळे आपल्याला पुन्हा एकदा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अशा सगळ्या काळामध्ये आपण अधिक आपल्या आरोग्याबद्दल, आपल्या हेल्थबद्दल कॉन्शियस होत चाललेलो आहे, जागरूक होत चाललेलो आहे. आज थॅलेसेमिया दिनाच्या निमित्तानं मला हा नेमका आजार काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. मी नेहमी म्हणतो कधीच कुणाला कोणताही आजार होऊ नये, पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर किमान आपल्याला त्या आजाराशी लढण्याबद्दल किमान माहिती असली पाहिजे. आणि म्हणून आज आमचा थॅलेसेमिया या आजाराबद्दल किमान माहिती करून घेण्याचा, देण्याचा आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. आज या थॅलेसेमियाबद्दल चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये 3 मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी स्वागत करतो कोल्हापुरातील प्रख्यात हेमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर वरुण बाफना यांचं. नमस्कार. थॅलेसेमिया निर्मूलनासाठी कोल्हापुरातील काही मंडळी तळमळीनं आणि जाणीवपूर्वक काम करतायत. त्यापैकी एक अमोल निल्ले, त्यांचे स्वागत आहे. नमस्कार. आणि या चळवळीमध्येच काम करणारे धनंजय नामजोशी. नमस्कार. तिघांचंही स्वागत आहे. मी सुरुवातीला म्हटलं बाफना सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, थॅलेसेमिया हा शब्द माहिती आहे, गेल्या काही वर्षामध्ये त्याच्याबद्दलच्या बातम्या येत आहेत, ही मंडळी काम करतायत, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती व्हायला लागलेली आहे. पण मुळात थॅलेसेमिया म्हणजे रक्ताचा आजार हे सगळ्यांना माहिती आहे. पण ब्लड कॅन्सर आणि थॅलेसेमिया हे दोन वेगवेगळे आहेत का? हो, थॅलेसेमिया आणि ब्लड कॅन्सर हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. थॅलेसेमियामध्ये बेसिकली काय होते की रक्ताची उत्पत्तीच होत नाही. अरे बापरे. म्हणजे हिमोग्लोबिन तयारच होत नाही ह्या मुलांमध्ये. अच्छा. आणि ह्यो एक अनुवंशिक आजार आहे. म्हणजे हे पेरेंट्सकडनं आलेला आजार आपण बोलू शकतो त्याला. बापरे. बेसिकली कसं असतं त्याच्यात की मुलं 50% आई आणि 50% मुलं असं मुलांमध्ये हिमोग्लोबिन तयार व्हायचे काही जीन्स येतात. बरोबर. त्याच्यामध्ये काही जेनेटिक डिफेक्ट असतात ज्याला ग्लोबिन चेन सिंथेसिस होत नाही. म्हणजे एक प्रोटीन असते लाल पेशीमध्ये, त्याच्यामध्ये ते कमतरता झाल्यामुळे जर आई वडील मायनर असेल, मायनर मी शब्द वापरतो थॅलेसेमियामध्ये. हो, मी तो ऐकला होता की थॅलेसेमिया मायनर असतात, पण थॅलेसेमिया मायनर असणं म्हणजे नेमकं काय असतं? आता थॅलेसेमियामध्ये बेसिकली 3 प्रकार आपण बघतोय. थॅलेसेमिया मेजर, थॅलेसेमिया मायनर आणि त्याच्यामधला एक भाग म्हणजे थॅलेसेमिया इंटरमिडिया. बर. आता मायनर म्हणजे काय, ज्याला 2 पैकी 1 जीन डिफेक्ट आहे. म्हणजे एका माणसांमध्ये समजा 2 जीन्स आहेत, त्यामध्ये एक निम्मा डिफेक्टेड आहे, एक चांगलं काम करतोय. पण त्याच्यामध्ये सिम्पटम्स काही येत नाही, रक्त फारसं कमी होत नाही. बर. साधारणपणे अमिताभ बच्चन त्याला थॅलेसेमिया मायनर आहे. बर. अभिषेक बच्चनला पण थॅलेसेमिया मायनर आहे. माय गॉड. मग पण हे आजार नाही आहे. अच्छा, म्हणजे थॅलेसेमिया मायनर असणं हा आजार नाही. पण मग त्यांच्यामुळं थॅलेसेमिया पुढं जाऊ शकतो का? हो. आता त्याने जेव्हा लग्न करणार, होणारा बेटर हाफ शुड नॉट बी थॅलेसेमिया मायनर. अच्छा, 2 थॅलेसेमिया मायनर व्यक्तींनी एकत्र येऊ नये किंवा लग्न करू नये. बरोबर. त्यांच्यातून निर्माण होणारं अपत्य हे थॅलेसेमियाग्रस्त असू शकतं. असू शकते. म्हणजे 2 मायनर एकत्र आलेत तर 25% चान्स आहे की ते मुलं थॅलेसेमिया मेजर होणार. म्हणजे समजा साधारणपणे 4 मुलं असेल तर 1 मुलग्याला या मुलगीला थॅलेसेमिया मेजर असू शकते. पण मुळात थॅलेसेमिया मायनर म्हणजे काय? तुम्ही काय तपासणी करता आणि कोणत्या निष्कर्षानंतर ती व्यक्ती थॅलेसेमिया मायनर आहे असं तुम्ही म्हणता? आता थॅलेसेमिया मायनर आम्ही तपासणी कधी करतोय की युजली आम्हाला जेव्हा हिमोग्लोबिन कमी असते लोकांचा, जिथं शंका असते आम्हाला ते काही लॅब पॅरामीटर्स बघून. पण आम्ही असं रिक्वेस्ट करायला लागलो की जेव्हा ही लग्न होत आहे त्यावेळी थॅलेसेमिया स्क्रीनिंग टेस्ट येतात. त्याला HPLC नावाची टेस्ट आहे ती. बर. दॅट इज HB इलेक्ट्रोफोरोसिसचा एक मॉडिफाईड फॉर्म आहे, HPLC. अच्छा. ती टेस्टनं जर आपण कन्फर्म केलं की भाई त्याला थॅलेसेमिया मायनर आहे, आपल्याला समजून येते. बर. ही जे स्क्रीनिंग टेस्ट आहे हे
कंपल्सरी ॲक्च्युली गव्हर्नमेंटकडनं लग्नाचं अगोदर व्हायलाच पाहिजे असं आमचं. नाही पण काय आहे, ज्या वेळेला आपल्या देशामध्ये HIV आला त्यावेळी सुद्धा असं सांगितलं जायचं की कुंडली बघू नका एक वेळ, पण आधी रक्ताची तपासणी करून HIV पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे नाही बघून घ्या. तसं आता तुम्ही म्हणताय की लग्नाच्या अगोदर थॅलेसेमिया मायनर ती व्यक्ती नाही ना हे पण तपासलं पाहिजे. एक्झॅक्टली. पण म्हणजे मग लग्न करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टीचं भान ठेवायचं आधी? म्हणजे हे सगळं केल्यानंतर मग लग्न करायचं कसा विचार करायचा. पण मला त्याच्या आधी यातला गमतीचा भाग सोडला, कारण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. तर थॅलेसेमिया मायनरची जी काही चाचणी केली जाते ती कितपत खर्चिक आहे? ते साधारणपणे प्रायव्हेट लॅबला 800 ते 1200 रुपयेपर्यंत अच्छा, म्हणजे ठीक आहे, म्हणजे काय खूप खूप खर्चिक नाहीये. नाही आहे. ओके, ओके. पण त्याच्यामध्ये समजा एक या तर दुसरा ऑप्शन आहे, ज्या एक पेशंट जसं कुणाला माहिती आहे की मी थॅलेसेमिया मायनर आहे, हम्म. तर लग्न करताना मेक शुअर करायचं की होणारी बेटर हॅव शक्यता मायनर असायला नको. नको. जर तरीही 2 मायनर एकत्र आलेत हम्म. तर पहिली प्रेग्नन्सीमध्ये हम्म. ते आपण 10व्या आठवड्यात तो 14व्या आठवड्यात मध्ये बाळाची पोटाच्या बाळाची तपासणी आपण करू शकतो. अच्छा, म्हणजे त्याचा त्या अपत्यावरती काही परिणाम झालाय का हे पण तपासता Exactly, येतं. sir. पण मला सांगा की जन्मताच आपण जर एखाद्या मुलाची आपण ही अशा पद्धतीची स्क्रीनिंग टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये जर ते मूल हे थॅलेसेमिया मायनर म्हणून सिद्ध होऊ शकतं, ओळखता येतं का मग तसं? हो, लहानपणीच? लहानपणी आतच इंट्रा नाही युट्राइन. नाही, मी जन्मानंतर जन्मानंतर तर आरामात पिकअप होतो. आणि मग एकदा जन्मानंतर जी टेस्ट जो काही टेस्टचा रिपोर्ट येईल तो आयुष्यभर राहतो, येस सर. तो नंतर बदलू शकत नंतर नाही. बदलत नाही. म्हणजे थोडक्यात थॅलेसेमिया मायनर अशी एखादी व्यक्ती जन्माला आली तर ती आयुष्यभर थॅलेसेमिया मायनरच राहणार. हो. आता मला निलेश सर तुमच्याकडे यायचंय. मला मुळात सांगा की तुम्ही आता जे काही थॅलेसेमिया निर्मूलनाचं काम करताय, तर मुळात थॅलेसेमिया पूर्णपणे बरा होणारा आजार आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि तुमचं निर्मूलनाचं काम कोणत्या आघाड्यांवरती चालतं? नाही सर, मला जसं डॉक्टर साहेब आता म्हणतायत की पूर्णपणे बरा होणार नाही, आणि खरोखर आहे ते पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार नाही आहे. ॲक्च्युली त्याचं ज्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते टेस्टिंग हे लग्नापूर्वी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची लास्ट स्टेज म्हणून ते गरोदर माता जी असेल, ती गरोदर माता ज्यावेळी असेल त्यावेळी त्या गरोदरपणामध्येच त्या बाळाची आणि त्या मातेची या दोघांची जर टेस्ट केली तर पुढची पिढी आम्ही सक्षम आणि आरोग्यपूर्ण बनवू शकतो. पण मग आता तुमचं जे काम चालू असतं, तुम्ही जे या चळवळीतले एक स्वयंसेवक म्हणून काम करताय, ते नेमकं काय करता? आम्ही सध्या या गरोदर मातांच्या तपासणीवर जास्त भर दिलेला आहे. आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा वारंवार करत असतो की गरोदर मातांचे म्हणजे पुढची पिढी जन्माला यायच्या अगोदर ती मेजर आहे किंवा नाही, म्हणजे ती डिसीज असू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि प्लस त्याच्यामध्ये ॲडिशनल असं असतं की अवेअरनेस, म्हणजे विवाह इच्छुक जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा, म्हणजे त्यांना ह्या आजाराची माहिती व्हावी, या अनुषंगाने आम्ही जिथे जिथे आम्हाला कॅम्पेन राबवता येतील, मग कॉलेजेस असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, गणपती मंडळाचे कार्यक्रम असतील, जिथे जिथे आम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही ह्या संबंधीची माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आवाहन करतो की तुम्ही, कारण ही टेस्ट आहे ती लाईफ टाईम एकदाच आहे, फक्त तुम्ही एकदा आणि ती खूप टेस्ट खर्चिक नाही आहे. म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलं होतं की ही टेस्ट करण्यासाठी बरेच पैसे द्यावे लागतात, पण आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी 800 ते 1200 रुपये एकदा खर्च करणं हे काही फार अवघड गोष्ट नाही. आणि ही लाईफ टाईम एकदाच टेस्ट आहे, त्यामुळे ती करून घेऊन आपलं लाईफ सिक्युअर करण्यासाठी खूप खूप चांगली संधी आहे ही. आणि सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, पण मला माहित नाही किती जणांना माहित आहे की लग्न करण्यापूर्वी अशा पद्धतीची थॅलेसेमिया मायनर आहे का याची टेस्ट करून घ्यावी. स्वतःची केली असेल तरी आपण ज्याच्याशी लग्न करणार आहोत त्या व्यक्तीची अशा बद्दलची टेस्ट झाली आहे का ह्याच्याबद्दल मला वाटतं अजून फारसं कुणाला माहीतच नाहीये. तुम्ही जे काम करताय ते अत्यंत महत्वाचं आहे. धनंजय, मला तुम्हाला विचारायचंय की 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन आहे आणि या निमित्तानं CPR मध्ये एक नवीन वॉर्ड सुद्धा काल सुरू झालेला आहे. तुम्ही या सगळ्या थॅलेसेमिया निर्मूलनाच्या चळवळीमध्ये काय काम करताय? आपल्या फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही या थॅलेसेमिया पेशंटना जास्तीत जास्त सुविधा कशा प्रकारे मिळतील. आता गेली 2 वर्ष कोविडमुळं पेशंट बाहेर पडू शकत नव्हते, घरातून ब्लड ट्रान्सफ्युशनसाठी सुद्धा बाहेर येणं अवघड होतं. त्यांचे पालक औषधं आणण्यासाठी सुद्धा बाहेर पडू शकत नव्हते, कारण त्यांच्या थ्रू जर तो कोविडचा संसर्ग झाला पेशंटपर्यंत तर ते सुद्धा अवघड होतं. त्यामुळं आमच्या माध्यमातून, ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही ती औषधं पोच करण्याचं काम करत होतो. तसंच आता कोविड नंतर एवढ्या पेशंट घाबरले होते की CPR पूर्णपणे बंद होता आणि त्यांना CPR मध्ये पुन्हा येण्याची भीती एक
मनामध्ये होती की परत कसं जायचं तिथं. त्यानुसार आम्ही पाठपुरावा करण्यासाठी मागणी केली की एकाच ठिकाणी आम्हाला सुविधा मिळाव्या जेणेकरून पेशंट पुन्हा तिथं येतील. ब्लड ट्रान्सफ्युजन असू दे किंवा औषधं असू देत ती सगळी एकाच ठिकाणी मिळतील. पेशंट पुन्हा तिथं येतील आणि पुन्हा उपचार तिथं सुरू होतील. जसं की आता थॅलेसेमिया मायनरच्या तपासणीबद्दल बोला, खाजगी लॅबमध्ये त्याचा 800 ते 1200 रुपये खर्च आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महालॅब जिल्हा रुग्णालयाशी निगडीत आहे महालॅब, तिथं पूर्णपणे मोफत ही टेस्ट केली जाते. अच्छा. आणि हेच पण ही CPR मध्ये आहे का? महालॅब त्यांच्याशी निगडीत बाहेरून काम करते ते. अच्छा. आणि हेच अवेअरनेस प्रोग्रामच्या थ्रू आम्ही बाहेर जेव्हा प्रोग्राम आमचे घेतो आम्ही तेव्हा लोकांच्या पर्यंत किंवा तरुणींच्या पर्यंत पोहोचवतो की एकच तपासणी तुम्हाला आयुष्यात करून घ्यायची आहे आणि ही जर तुम्ही केली, तुम्ही स्वतः मायनर नसाल, तुम्ही बाकीचा विचारच सोडून द्या की तुमचा पार्टनर मायनर आहे किंवा नाही, हा विचार सोडून द्या. पण अच्छा. तुम्ही मायनर असाल तर तुमच्या पार्टनरची सुद्धा तुम्ही तपासणी करून घ्या. म्हणजे दोघांपैकी एक जण कोणीतरी मायनर असला तर चालू शकते एक वेळ, हो. पण दोघं मायनर असतील तर तो पुढच्या पिढीसाठी घातक विषय आहे. बरोबर. पण मला सांगा, मुळात मगाशी तुम्ही म्हटलात की थॅलेसेमिया म्हणजे शरीरामध्ये रक्त निर्मितीच होत नाही, मग जन्मजात जे काही मूल असेल त्याच्या शरीरात जे काही रक्त आहे ते तेवढंच रक्त असतं, त्याच्यानंतर रक्ताची निर्मिती खूप मंदावलेली असते, काय होतं नेमकं? थॅलेसेमियामध्ये कसं होतंय की बेसिकली जेव्हा बाळ जन्मतोय की त्याच्यात कसं असते की हे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी पहिले क्रोमोझोम्स असतात, ते प्रोटीन्स ग्लोबिन चेन असतात, पहिला अल्फा बीटा गॅमा डेल्टा असं नावाचं. म्हणजे हे जन्मल्यानंतर थोडं पोटातले आतल्या आईच्या पोटातले जेव्हा जे असतात ते क्रोमोझोम थोडंसं 2-3 महिने ते चेन राहतात, म्हणून तोपर्यंत हिमोग्लोबिन थोडे दिवस 6 महिनेपर्यंत मुलांना ते हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, जाणीव होत नाही. अच्छा. 6 महिने ते 1 वर्ष 1.5 वर्षाचा आत त्यांना जसं त्यांचं रुटीन काम कमी होत आहे मुलांचं, म्हणजे ऍक्टिव्हिटी एकदम ऍक्टिव्ह नसते बाळ. अच्छा. मग जेव्हा ते डॉक्टरांकडे घेऊन जातात, जेव्हा ते बघतात की रक्त कमी आहे, तर त्याचे बरेच दुसरे पण कारण असू शकतात, पण त्यातलं एक कारण थॅलेसेमिया असू शकते आणि त्यावेळी आपण चेकिंगला घेतो त्यांना. अच्छा. मग त्यावेळी आपल्याला कळते की हे बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर आहे आणि ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची उत्पत्ती आता इथनं पुढं होणार नाही. अच्छा. मग उत्पत्ती होणार नाही तर आपल्याला, कारण लाल पेशीचं काम काय आहे, ऑक्सिजन पुरवठा करणं पूर्ण शरीराला. हो. ह्या मुलांना काय होतं, थकवा येऊन जाते, लाल पेशी कमी झाली, थकवा येते, त्यांची रुटीन डे टू डे ऍक्टिव्हिटी कमी होते. मग हे करण्यासाठी तोपर्यंत कमी अशक्तपणा वाढला, त्यांनी चेक करतात ब्लड कमी आहे, ब्लड चढवायला लागते. आणि म्हणून थॅलेसेमिया रुग्णांना दर 15 ते 21 दिवसानंतर नव्यानं रक्त चढवावं लागतं. हो, सुरुवातीला युजली 6 आठवड्यात एखादा लागतो, जेव्हा 6 महिन्याचं 1 वर्षाचं असतं बच्चू. बर. त्याच्यानंतर कमी कमी ते येत जातात, असं 4 आठवडे 3 आठवडे 2 आठवडेपर्यंत येतात आणि हे आयुष्यभर रक्त हे बदलत रक्त राहायचं. चढवायला, कारण रक्त उत्पत्तीच होत पण नाही. मग एका वेळी साधारण किती बॉटल्स रक्त द्यावं लागतं? ते वेट प्रमाणे आपण डिसाईड करतोय. अच्छा. पण म्हणजे त्याच्या शरीराला आवश्यक हिमोग्लोबिन मिळेल एवढं Yes. तुम्हाला बाहेरून दुसरं रक्त द्यावं लागतं. येस. पण म्हणजे मग पुन्हा त्यासाठी रक्तदाता कायमस्वरूपी एक शोधणं, मग इथे पण तुमचं काम असतं का? हो सर. म्हणजे त्या एखाद्या पेशंटला जर इमर्जन्सी रक्त पाहिजे असेल किंवा इमर्जन्सी म्हणण्यापेक्षा अगदी त्याच्या ठरलेल्या सायकलनुसार त्याला रक्त द्यायचं असेल, तर त्यासाठी रक्तदाता पाहिजे. मग तशी तुमची काही एक बँक आहे? हो आहे की सर. ॲक्च्युली कसं आहे की ह्या कामाची सुरुवात ॲक्च्युली रक्तदानाच्या विषयामधूनच झाली. बरोबर. 2017 साली या कामाची सुरुवात होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केले होते. त्याचे संस्थापक आपले रोहित कदम म्हणून एक्स आर्मी मॅन आहेत. बरं. त्यांनी ही संकल्पना मांडली आणि समाजातल्या विविध तरुणांच्या माध्यमातून आम्ही एक 8 ब्लड ग्रुप स्थापन केले, 8 ब्लड ग्रुपच्या कॅटेगरीनुसार. आणि त्या माध्यमातून आम्ही असे जे सामाजिक भावनेनं जे रक्तदान करतात असे लोक त्यामध्ये कनेक्ट झाले आणि ग्रुपला 200-250 या लेवलप्रमाणे आज आमच्याकडे 2,500 ते 3,000 रक्तदाते आहेत, वाह. जे कोल्हापुरातील गरीब आणि गरजू रुग्णांना त्यावेळी रक्तदान करत होतो. आम्ही तो कार्यक्रम करत होतो. अच्छा. त्यानंतर म्हणजे तुमची सुरुवात झाली या कामाची ती रक्तदानाच्या चळवळीपासून. हो हो सर. हे गरजूंना रक्त मिळावं हां. ज्यासाठी तुम्ही कॅम्प सुरू केले. हो, हो. हे राजारामपुरीतील दुर्गेश लिंगरस सुद्धा अशा पद्धतीचे काम हो, हो, करतायत. हो, सर. ते सुद्धा थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी अतिशय तळमळीनं काम करतायत. मला वाटतं कोल्हापुरातला हा एक वेगळा वर्ग आहे की जे कुठेही प्रसिद्धीला मागं न लागता आपलं आपलं काम करतायत आणि थॅलेसेमियाग्रस्त मुलांना किंवा थॅलेसेमियाग्रस्त तरुणांना जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा ते रक्त देण्यापासून
त्यांना आवश्यक असलेल्या औषधं देण्यापर्यंत ही माणसं काम करतायत. पण सर पुन्हा टेक्निकल मुद्दा आहे की समजा हा तर आजार कधीच बरा होणारा नाही असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे ना? का पूर्णपणे बरा होऊ शकतो? हे बरं पण होऊ शकते, त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. अच्छा. म्हणजे आता कसं आहे, थोडंसं ट्रीटमेंटमध्ये पहिलं आपण रक्त देणं, हो. पण ते टेम्परवरी आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर कम्प्लीट क्युअर करायचं म्हणजे तर बोन मॅरो अँड स्टेम सेल ट्रान्सप्लांट. अच्छा. जर ते आपण जीनी बदलून टाकलं हम्म, हम्म. तर त्याला पेशंटचे रिझल्ट्स चांगले येतात आणि ते लाईफ लॉंग ते नॉर्मल माणसासारखं जगू शकतात. नंतर पण तुम्ही स्टेम सेलचा उल्लेख केलात, तर मग ते स्टेम सेल ज्या त्या रुग्णाचेच पाहिजेत ना? नाही, ते मॅचिंग वाले डोनर आपण शोधणार. म्हणजे जर भाऊ बहीण, त्याचे जर भाऊ मायनर असेल हां. या नॉर्मल असेल, हां. त्याचा आपण डोनर म्हणून जर मॅच झाला तो HLA मॅच आम्ही करतोय. एक स्पेशल टेस्ट असते ती, जसं ब्लड असते AB हो. ओ, त्या रक्ताचे जे पद्धतीने ग्रुप आहेत हा तसे, ग्रुप आहे, बरोबर. तसं HLA टायपिंगची एक टेस्ट असते. अच्छा. जर ते मॅच झालं म्हणजे फुल मॅच ट्रान्सप्लांट म्हणून घेतो. जर मॅच नाही झाला तरी हाफ मॅच ट्रान्सप्लांट या अनरिलेटेड डोनर ट्रान्सप्लांट, म्हणजे बाहेरनं कुणाचाच मॅच झाला जगात, हम्म. मग त्याचं आपण स्टेम सेल्स घेऊन हे मुलांना वापरू शकतो. पण तुम्ही आता जे म्हटलात ही जी काही स्टेम सेल थेरपी आहे किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट जे आहे, याचा खर्च कितपत आहे? ह्याचा खर्च साधारणपणे 10 ते 15 लाखच्या आसपास एका मुलाला जातं जेव्हा मॅच डोनर असेल. जर मॅच नसेल तर साधारणपणे खर्च 20 लाख ते 50 लाखच्या मध्ये. बापरे. पण एवढा सगळा खर्च केल्यानंतर 100% थॅलेसेमिया मुक्त होता येतं? सर 80 ते 90% रिझल्ट्स आहेत त्याला. कुठल्याहीला आपण 100% तर बोलता येणार नाही, पण 70-80% डेफिनेटली रिझल्ट चांगले आहेत. पण थॅलेसेमियाग्रस्त पेशंटचं साधारण सरासरी आयुर्मान काय आहे? सर जे त्यांनी Lifespan. सर आता ह्याच्यात कसं करतो आम्ही की मुलांना जेव्हा आमच्याकडे ब्लड लावायला येत आहे, फक्त ब्लड लावणं आमचं माध्यम नाही आहे. आमचं काय आहे की ह्याला ब्लड लावल्यानंतर जे कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे. जे कमी आणलं बरोबर. तर त्याचं आयुष्य वाढू शकते. म्हणजे ह्याच्यात प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन सर्वात काय जास्त की जेव्हा ब्लड चढवतो त्यामध्ये आयरन लोहा जाते. हो. तर त्यात लोमध्ये साधारणपणे एका ml ला समजा 1 मिलीग्राम लोह जाते त्याच्यात. बर. त्या बॉडीमध्ये जेव्हा आता ह्या लोकांना समजा 400-500 ml असं 15 दिवसात 20 दिवसात देणार, तर हे लोह वाढत जाते. ते त्याच्या थर लिव्हर हार्टवर परिणाम होते. अच्छा. आणि दुसरा नंबर असते आपला टार्गेट ह्यांचा हिमोग्लोबिन 9 ते 10 आपल्याला ठेवायला लागते ट्रान्सफ्युजनचा अगोदर. अच्छा. ह्याचं टेक्निकल रिझन त्याचं मागं असं आहे की हिमोग्लोबिन जर जास्त कमी झाला तर काय होणार, ऑक्सिजन पुरवठा शरीराला कमी येऊन जाणार. मग बॉडी काय करणार मेकॅनिझमना की जास्त उत्पत्ती करायचा प्रयत्न करणार. हम्म. हे उत्पत्ती कुठं होते, मगजमधनं, हम्म. बोन मॅरोमधनं. हम्म. मग त्याला काय होतं, तिथं जास्त स्टिम्युलस भेटते आणि बोन्सची हे साईज चेंज होते, डिफॉर्मिटीज येतात. बापरे. म्हणून ह्याला जर हिमोग्लोबिन आपण 8च्या खाली 9च्या खाली गेले तर हे लोकांना बोन्सची डिफॉर्मिटी होते आणि ते करेक्टेबल नसते कधी. पण सर हिमोग्लोबिन शरीरात जास्त होणं चांगलं की कमी होणं? सर ते रेंजमध्येच राहायला पाहिजे. म्हणजे जास्त झालेलं पण चांगलं नाही? जास्त झालेला चांगला नाही, कारण रक्त घट होऊन जाते ते. हा. काय शरीरामध्ये इतकी गुंतागुंत आहे, सगळी सिस्टीम ठरलेली आहे, चुकून काहीही तिथं बदल झाला तरी ते चालणारं नाही आहे. पण मला सांगा, मुळात हा आजार होतो कशामुळे? म्हणजे तुम्ही म्हटलात की तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होतो, पण याची उत्पत्ती कशात आहे? काय प्रॉब्लेम आहे नेमका, की कशामुळे होतो हा? का केवळ डेस्टिनी, नशीब म्हणायचं? नाही सर, ह्याला सायंटिफिक आहे मागा. हा. मी जसं तुम्हाला म्हटलं की एक हिमोग्लोबिन म्हणजे लाल पेशी तयार व्हायला काही ग्लोबिन प्रोटीन्स लागतात. त्याच्यामध्ये जे डिफेक्ट होत आहे ते जे आहे ते अनुवंशक आहे. पण ते अनुवंशिक काय येतं? म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळं कॅन्सर होतो, अल्कोहोलमुळे लिव्हरचे आजार होतात, म्हणजे अमुक काय करता अमुक काय होतं, पण इथं तर काहीच न करता होतंय. तर हे कसं होतं सर, 2 मायनर एकत्र आल्या त्याचं मुलं व्हायला लागलं. आपण मुळात मायनर का होतो तयार? मायनर जे एक जीन डिफेक्ट आहे तर सर जेनेटिक डिफेक्ट सुरुवात झालेली असणार. म्हणजे हे पिढी टू पिढी चालू आहे म्हणजे असं. बापरे. पण याच्यामध्ये असं काही आहे का की नात्यातल्या लोकांशी लग्न केल्यामुळं या आजाराची जास्ती वाढ होतीये किंवा तोचा प्रचार प्रसार होतोय, असं काय आहे का? मामे भाऊ, आत्ते बहीण वगैरे अलीकडे बऱ्याच अशा कास्टमध्ये प्रकार आहेत की जवळच्या नात्यामध्ये लग्न लावणं. अच्छा. आणि त्यात याच्यातून पुढं आईकडून आलेला मायनर घटक व इकडं त्यांच्या भावाकडं आहे, हाच मायनर घटक त्यांच्या मुलांच्या थ्रू खाली आलाय
आणि तोच नंतर यांची लग्न जवळची झाल्यामुळं खाली मेजर मूल तसं जन्माला येतं. बाप रे, जे आपल्याकडं सरसकट मामाच्या मुलीशी लग्न लावून द्यायचं हे जे काही एक आहे, हे आरोग्यदृष्ट्या विचार करणारी गोष्ट आहे. म्हणजे नात्यांमध्ये लग्न लावल्यानंतर कदाचित काही कौटुंबिक विषय संपतील, पण आरोग्याचे नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे समजून घेतलं पाहिजे. असं म्हणजे त्याच्यात जर मायनर एकाला पण असेल तर ते मायनर जीन तर खाली जातच राहणार आहे. पण म्हणजे सर मी जसं- ऑनेस्टली सांगतो, म्हणजे आज हा एपिसोड करेपर्यंत मला अशा पद्धतीची थॅलेसेमियाची मायनर टेस्ट करायची असती हे मला माहीत नव्हतं. म्हणजे लग्नाच्या अगोदर HIV ची टेस्ट करून घ्या, रक्तगट एकमेकांचे आहेत ना ते मॅच बघून घ्या, इथपर्यंत सगळं माहिती होतं. परंतु लग्नाच्या आधी प्रत्येकानं आपली आणि आपल्या जोडीदाराची अशा पद्धतीची टेस्ट करून घेतली पाहिजे. आणि ही आपण त्याच्यामध्ये थॅलेसेमिया मायनर आपण असतो चालेल, पण 2 मायनर एकत्र येऊन चालणार नाहीत, हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही काम करताय, पण मला सांगा की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 250 थॅलेसेमियाचे पेशंट आहेत असं मी ऐकलं होतं. यांचं वयोगट काय आहे साधारण? वयोगट अगदी 6 महिने ते 1 वर्षापर्यंत त्याचं निदान लागतं या आजाराचं. तिथून त्यांना 15 ते 21 दिवसातून दवाखान्यात न्यायचं आणि रक्त चढवायचं, हा त्यांचा दिनक्रम चालू होता, एक नेहमीचं रुटीन चालू होतं. आणि त्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य, आता जसं सरांनी सांगितलं, आपला का थॅलेसेमिया डे, आणि कालच साताऱ्यामधला आमचा एक पेशंट तो दगावला, त्याचं वय होतं साधारण 13 वर्षाचं. अरे बाप. आयरन लोडिंगचं आता सरांनी सांगितलं की आपण कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. याचा आयरन जे त्याच्यावरती शरीरावरती परिणाम करत असतं, पण त्याला नियमित तपासण्या, जसं की आपल्या कोल्हापूरमध्ये डॉक्टर बापनांच्याकडे फक्त आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले पेशंट येतात असं नाही, तर सोलापूर, निपाणी, सातारा इथून सुद्धा पेशंट इथे येतात दर मंगळवारी. आता साताऱ्यामध्ये हिमॅटॉलॉजिस्ट नाही आहेत सातारा सिव्हिलमध्ये. बर. तर दिव्यांग प्रमाणपत्राचा जो विषय आहे की जर या मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं तर त्याच्या थ्रू त्यांना संजय गांधी निराधार योजना असू दे, 1,000ची पेन्शन सुरू होणं असू दे. पण आता थॅलेसेमियाचे जे काही पेशंट आहेत ते दिव्यांग योजनेखाली बसत नाही आहेत. नाही, दिव्यांग प्रमाणपत्र त्यांना मिळू शकतं, पण मिळू शकतंय? हा मिळू बरं. शकतं. हा बऱ्याच दिव्यांग लोकांना दिलेलं आहे प्रकारामध्येच सर आहे. आपण. हो, त्याचा शासन निर्णय देखील आहे त्यांचा. दिव्यांग शासन निर्णय झालेला आहे, मला वाटतं 1 वर्षभर झालेला आहे त्यांना. अच्छा. आणि त्यामध्ये त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट द्यायचे पण मग त्यांना आता दिव्यांगाच्या ज्या हो, योजना आहेत त्या दिव्यांग- थॅलेसेमियाग्रस्त पेशंट आपण मिळत आहेत. देतात. संजय गांधी निराधार योजनेपर्यंतच मर्यादित जास्तीत जास्त. दुसऱ्या योजना ज्या स्पेसिफिक गावामध्ये आहेत, अगदी तिथला तलाठी आहे त्याच्या याच्यानुसार निर्णयानुसार तिथं मिळतील. पण महत्वाचं म्हणजे प्रत्येक मंगळवारी आपल्या बापना सरांच्याकडं साताऱ्यामधून पेशंट इथं येतात तपासणीसाठी. यांच्या तपासणीनंतर तिथं गेल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळते. हे सुद्धा एवढं मोठं काम आपल्या इथं आपल्यासारख्या CPR मधल्या दवाखान्यातून सुरू आहे. याच्यावरती औषधं काय आहेत? म्हणजे ह्या पेशंटना 12 महिने औषध घ्यावं लागतं का? सर ह्याच्यात औषधं जे देतोय आपण बेसिकली रक्त चढवलेलं, मी तुम्हाला जसं म्हटलं की आयरन वाढतं शरीरामधलं, हां, हां. तर आयरन कमी करायचे औषधं असतात. अच्छा. ते साधारण 2-3 प्रकारचे गोळ्या आहेत आणि इंजेक्शन्स असतात काही. ते त्यांना आयुष्यभर घ्यायला लागते, कारण त्याच्या फेरिटिनची लेवल जर वाढली, म्हणजे आयरनचा लेवल जर वाढला तर हे कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि त्यांचं वय कमी होत जाते. तरी आपल्याकडं सर, माझ्याकडे एकदा मॅक्झिमम पेशंट तुम्ही म्हणता 41-42 वर्षाचा आहे. दे आर डुईंग. सर तुम्ही खूप गंभीर स्टेटमेंट केलंय की सर्वाधिक वय 41-42, म्हणजे मग थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचं सरासरी आयुर्मान हे 30 ते 35च मानायचं? नाही सर, त्याच्यापेक्षा कमी. मला असं वाटतं एव्हरेज 20 ते 22 असायला पाहिजे. ह्यांच्या स्टॅटिस्टिक्स जास्त माहित असणार, 20 कारण ते 22 वर्ष म्हणजे खूप जगला तो. एव्हरेज. हो सर. बाप रे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 250 पेशंट आहेत. त्याचं कॉज काय आहे? तर कौटुंबिक नात्यांमध्येच जर लग्न केलं तर थॅलेसेमिया होऊ शकतो. थॅलेसेमिया मायनर 2 व्यक्ती एकत्र आल्या तर पुढचं अपत्य हे थॅलेसेमियाग्रस्त होतं. थॅलेसेमियावरती आता जे उपचार सुरू आहेत याच्यातून तुम्ही एकीकडे म्हणताय तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, ॲट द सेम टाइम आपण हे पण म्हणतोय की 40-42 म्हणजे खूप वय झालं, 30-35 पर्यंतच जगतो. पण म्हणजे मग हा कॅन्सरपेक्षा सुद्धा भीषण आजार आहे. हो, ऍक्च्युली बघितलं तर कॅन्सरपेक्षा जास्त खरंच म्हणजे भीषण एकदम आजार आहे. ॲग्री की कारण सर हे लोकांना दर 15 दिवसात ते 3 आठवड्यात रक्त चढवायला एकदम सोपी गोष्ट नाही आहे. हो.
आणि रक्त म्हणजे सुद्धा एक प्रकारे फॉरेन बॉडी आहे, फॉरेन बॉडी आहे. पुन्हा ते स्वीकारलं पाहिजे शरीरानं, Correct. बरेचदा त्याचे पुन्हा काही reaction. साईड इफेक्ट होता कामा नये. Exactly. पण मला सांगा सर की या अशा पेशंटना काही पेन्स असतात, वेदना असतात? हो सर, जसं ब्लड चढवत जातात एक काही वर्षानंतर अँटीबॉडीज बॉडीमध्ये तयार होतात आणि ते रिॲक्शन दरवेळी करतात. खूपदा माझ्याकडे कम्प्लीट, मला समजा आज मी एक 10 पेशंटला ब्लड चढवलं असेल, त्यातले 2 तर मला बोलणारच, माझं पाठ दुखायला लागलं, अंग दुखायला लागलं, रिॲक्शन येते, श्वास घ्यायला त्रास होत आहे, ब्लडचे साईड इफेक्ट सुरू होतात. बाप रे, म्हणजे हे थोडंसं काय करता तुम्ही अशा पेशंटना जेव्हा बघता तेव्हा त्यांच्याशी कसं ट्रीट करता त्यांना? खूप सर, म्हणजे ट्रीट म्हणजे मी त्यांना वागणुकीच्या अर्थानं हो म्हणतो. हो वा. अगदी माणुसकीच्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर आमचे ज्यावेळी 2018 साली सर्वात पहिल्यांदा आम्ही ज्यावेळी अफेअर झालो, आम्ही जवळजवळ 10 ते 15 जणांची आमची टीम आहे. ज्यावेळी फर्स्ट बापना सरांच्या माध्यमातूनच आम्ही CPR एक कॅम्प ठेवला होता त्यांच्या ब्लड फेरिटिन टेस्ट किंवा ब्लड टेस्टसाठी. म्हणजे आम्ही बी त्यावेळी नवीनच होतो, आम्हाला हा विषय माहीत नव्हता. पण ज्यावेळी ह्या विषयाची दाहकता आम्हाला समजली त्यावेळी आम्ही यांना अप्रोच झालो आणि ज्यावेळी कॅम्प ठेवला आणि ज्यावेळी ही लहान लहान मुलं बघितली, अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं पाणी येण्यासारखी परिस्थिती आहे सर ती. खरंच म्हणजे- मी इमॅजिन केल्यानंतर सुद्धा एवढा त्रास होतोय. नाही, खूप. म्हणजे मला थॅलेसेमियावरती सर आपण काहीतरी केलं पाहिजे असं ऐश्वर्या मुनीश्वर आमची मैत्रीण ती सारखी सांगत होती, याच्यावरती काहीतरी करूया. मी तिच्याकडनं ऐकून घेत होतो, पण जेव्हा मी खरोखर या विषयावरती एक एपिसोड करायचा म्हटलं आणि थोडीफार माहिती घेतली त्यावेळी सुन्न झालो. आणि आता ह्या चर्चेतनं तर इतकं काही हे भीषण आहे आणि थॅलेसेमियाची टेस्ट आपण केली पाहिजे हेच लोकांना अजून माहीत नाही आहे, ते मंजूर होत नाही आहे. पण मला असं वाटतं की पुढची पिढी जर आपल्याला निरोगी बनवायची असेल तर आपण ही साधी गोष्ट करायला काहीच हरकत नाही. अगदी. पण या मुलांना तुम्ही जेव्हा त्यांच्या समोर जाता तेव्हा त्यांच्यासाठी तर काही वेगळे वॉर्ड किंवा त्यांना काही, जसं आता कॅन्सर पेशंटसाठी एक वेगळी सिंपथी आहे, त्यांच्यासाठी सरकारच्या अनेक वेगवेगळ्या योजना आहेत, तशा काही योजना आता आणल्यात का सरकारनं? आता आयरन लोडिंगचा जो विषय होता त्याच्यासाठी केल्फर नावाची एक गोळी आहे जी आपल्या इथं उपलब्ध नव्हती. आपल्या CPR कोल्हापूर जिल्ह्यातलेच असं नाही तर आजूबाजूच्या जे सांगली आहे किंवा अशा ठिकाणच्या पेशंटना पुणे पण नाही, मुंबईमध्ये जायला लागत होतं ती केल्फर त्या गोळी गोळीसाठी? गोळी आणायला. आणि त्या गोळीची कॉस्ट भरपूर जास्त आहे आणि किती आहे जास्त? मी किती आहे? साधारण 500-550 रुपयाला बॉटल, एक 50 गोळ्यांची बॉटल. मी असं म्हणतोय की कोल्हापूरमध्ये इतकी दानशूर मंडळी आहेत, इतकं मोठं मन असलेली भरपूर लोक आहेत की जर या लोकांना आपण आवाहन केलं तर अशा पद्धतीच्या गोळ्या देण्यासाठी सहज निधी उभा राहील. त्यामध्ये आमच्या संस्थेच्या वतीनं नंतर पाठपुरावा आपण मागणी केली सरांच्या माध्यमातून. आपल्या आरोग्य मंत्र्यांना केल्यानंतर अप्रोच झाल्यानंतर आम्ही हा निधी इथं आपण वर्ग केला त्यांच्या. आम्ही तेच म्हणतो, खरं तर मुळात अशा पद्धतीच्या औषधांच्या गोळ्या CPR मध्ये उपलब्ध नसणं हेच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आता नवीन वॉर्डच्या माध्यमातून त्या गोळ्या आहेत इथं आता, उपलब्ध झाल्या. कायमच्या आज कालपासून उपलब्ध झालेलं आहे सर. या वॉर्ड मध्ये बरं. एक आता चांगली सुविधा ती आहे की त्या ज्या गोळ्या इथं उपलब्ध पण यापूर्वी नव्हत्या, होत नव्हता हा विषय. हा विषय होत नव्हता. आता आता वॉर्डच्या झालं. वॉर्डच्या देर सही निमित्तानं दुरुस्त सही. वॉर्डच्या निमित्तानं आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जसं की आयरन लोडिंगच्या बाबतीत सांगितलं, एक पंपच्या थ्रू वाईल्स द्यायला लागतात आणि रात्रभर पोटाला पंप लावून त्या वाईल्स द्यायला लागतात. म्हणजे तो काय सुद्धा तुला बाफना सर तुम्ही सर हे सांगा. कसं असतात, आयरन कमी करायचे जसं गोळ्या आहेत, एक इंजेक्शन असते. बरं. ते इंजेक्शनला साधारणपणे डिफरंट प्रोटोकॉल्स आहे. 24 तास पूर्ण आठवडा, 24 तास 5 दिवस कंटिन्युअस ते इंजेक्शन्स द्यायला लागतात. मग ते इंजेक्शन्स एक पंपने द्यायला लागते आणि सुई एक साधारणपणे इन्सुलिन सारखी सबक्यूट सुई, पण ते सुई लावून ठेवायला लागते आणि पंप कंटिन्युअस चालू असणार 5 दिवस. My God. मग 2 दिवस ब्रेक, मग 5 दिवस परत कंटिन्यू. ह्या प्रोटोकॉलनं आपल्याला ते आयरन कमी करण्यासाठी ते इंजेक्शन्स काही पेशंट्सला आपल्याला वापरायला लागतात. पण मुळात आपण जे रक्त चढवतो त्याच्यामध्ये एवढं आयर्न असतंच. हे आयरन असतेच सर. पण मग आपल्या शरीरातल्या रक्तातही तसं आयर्न असणारच आहे. हो. म्हणजे ज्याला अशा पद्धतीचा आजार नाही, ज्याला थॅलेसेमियाचा काही त्रास नाही आहे, पण तरी सुद्धा तुमच्या माझ्या सामान्य माणसांच्या शरीरातल्या रक्तातही लोह असतंच. लोहा असतेच, बरोबर पण मग ते जेव्हा मी माझं रक्त एखाद्या पेशंटला देऊ, थॅलेसेमियाग्रस्त पेशंटला देऊ, तेव्हा माझ्या रक्तातलं लोह त्याला घातक ठरतं? तसं नाही. म्हणजे सर प्रत्येक त्याचा, कारण RBC ला हिमोग्लोबिन बनवण्यासाठी त्याला जे ऑक्सिजन कुणाला जोडते ते आयरनलाच जोडते. नाही, पण जोपर्यंत माझं रक्त माझ्या शरीरात आहे
तोपर्यंत ते मला त्रास देत नाही नाही. देत. पण मी माझं रक्त एखाद्या थॅलेसिमियाग्रस्त पेशंटला दिलं तर ते त्याला त्रास देऊ शकतं. सर आता पहिला आपल्याला रक्त द्यायचं कारण काय, त्यांच्यामध्ये रक्त उत्पत्ती होत होत नाही नाही. म्हणून. पण काही गोष्टी कम्स विथ साईड इफेक्ट. जसं काही गोळी घेतल्या तर त्याचे काही साईड, तसंच रक्ताचे ते थोडं साईड इफेक्ट. कारण 1, 2, 4 बॉटल चढवण्यात प्रॉब्लेम नसते. ह्याला आयुष्यभर लागतात. 3 आठवड्यात 2 आठवड्यात लागतं, म्हणून ह्यांचं आयरनचा थर वाढत जात आहे. पण मग एका थॅलेसिमियाग्रस्त पेशंटला एका व्यक्तीनं एकदा रक्त दिलं तर त्याच व्यक्तीचं रक्त पुन्हा पुन्हा देणं चांगलं असतं की रॅन्डमली कुणाचंही रक्त, अर्थात ते ब्लड ग्रुप मॅच करूनच दिलं जात असेल, पण तरी सुद्धा एकाच व्यक्तीचं रक्त दिलं पाहिजे असं काही नाही ना, कुणाचंही देऊ शकता तुम्ही? न त्यामध्ये असं एक 4-5 आम्ही आता जेव्हा कोल्हापूर सांगली सारख्या ठिकाणी तर रक्ताच्या बाबतीत जनजागृती जरा बऱ्यापैकी आहे, पण इथून पुढे आपण सातारा, फलटण, मानखटाव अशा ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा तिथं रक्तदानाच्या बाबतीत अगदी त्यांच्या घरातल्यांच्या अंधश्रद्धा आहेत की रक्तदान केलं म्हणजे काय तर होणार, अशा अंधश्रद्धा आहेत. आणि तिथल्या पेशंटना इतका त्रास आहे, मग तिथं आम्ही अवेअरनेसच्या थ्रू असे डोनर तयार केलेत की त्यांनी 4 ते 5 जणांनी मिळून एक पेशंट दत्तक घ्यायचं. बापरे. मग त्या 4-5 जणांच्या मिळून एकानं आज ब्लड डोनेशन केलं, 3 महिन्यानं त्या दुसऱ्यानं करायचं. अशा पद्धतीनं त्यांनी एका पेशंटला दत्तक घ्यायचं. थॅलेसिमियाग्रस्त पेशंटला रक्त देण्यासाठी त्याला दत्तक घ्यायचं, केवढा मोठा विचार आहे हा. आणि असं हे काम करतायत. आणि असे रक्त देणारी किती मंडळी आहेत आता तुमच्याकडे? आपल्या ग्रुपकडे सध्या आता 2 ते 2.5 हजार रक्तदाते आहेत, जे सामाजिक भावनेने आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, वेळ काळाचा विचार न करता कधीही येतात. आणि हे दातृत्व फक्त आपल्या कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी सलाम करतो अशा रक्तदात्यांना, म्हणजे ह्या माध्यमातून अशा रक्तदात्यांना मी सलाम करतो. कारण माझ्या ह्या 3 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे रात्री 12-12, 1-1 वाजता पावसाळ्याच्या दिवसात देखील इथं येऊन रक्तदान करून गेलेली आपले कार्यकर्ते. खरोखर सलाम केला पाहिजे, प्रश्नच नाही. तुम्ही साईड इफेक्ट बद्दल बोलला, आणखी एक महत्वाचा त्यातला गंभीर विषय म्हणजे HIV सारखा सुद्धा त्याच्यामध्ये साईड इफेक्ट तो रक्ताच्या माध्यमातून त्या पेशंटना होऊ शकतो. त्या म्हणजेच मग तुमची जबाबदारी अधिक मोठी आहे की तुम्ही जे डोनर आणताय ते डोनर सुद्धा अगदी व्यवस्थित आरोग्यदायी असले पाहिजे. हे नाहीतर ते रक्त देताना त्याच्यामध्ये जर काही वेगळे गुंतागुंत तयार व्हायला लागल्या तर तो आणखीन त्रास होईल. म्हणजे डोनर जो आहे, रक्तदाता जो आहे, तो सुदृढ असणं गरजेचं आहे. पण सर, रक्तदान केलं म्हणून काही फरक पडत नाही ना? अजूनही आपल्या लोकांच्या मनामध्ये जी एक भ्रामक कल्पना आहे. नाही, 3 ते 4 महिन्यात एकदा तुम्ही रक्तदान करायलाच पाहिजे. शरीरात मॅक्झिमम 5 ते 6 लिटर रक्त असतं, त्यातलं फक्त 350 ml रक्त दिल्यानंतर काय फरक पडणार आहे? आपलं रक्त निघून गेल्यानंतर आपलं जेव्हा चहा बिस्किट आपण खातो रक्तदान केल्यानंतर, तेव्हाच आपलं रक्त तयार व्हायला सुरुवात होते. रेग्युलरली आपण कामं आपली चालू करू शकतो त्यानंतर थोडा वेळ बसून. म्हणजे थोडक्यात रक्तदानाचं सांगायचं झालं तर आता साचलेलं तळ जसं असतंय ते जसं हे होतं, म्हणजे त्यामध्ये शेवाळ्या वगैरे जमतं ना, ते साचलेलं तळ न राहता त्यामधलं थोडंसं रक्त थोडंसं बाहेर पडलं, ते वाहत्या नदीप्रमाणे आपला रक्तप्रवाह परत एकदा चालू व्हायला चालू होतो. म्हणजे रक्तदान करणं हे आपल्या शरीराच्या दृष्टीनं खूप आरोग्यदायी आहे असं आमचं म्हणणं आहे. पण ह्या अवेअरनेस प्रत्येकामध्ये नाही आहे. इव्हन असा अनुभव आहे की घरातल्या पेशंटसाठी सुद्धा काही लोक घरातले सुद्धा रक्तदान करायला कचवतात. पण अशा वेळी हे सामाजिक भावनेने आलेले रक्तदाते, थॅलेसिमिया पेशंटसाठी असू दे किंवा कुठल्याही गरीब गरजू रुग्णासाठी असू देत, फार मोठा मोलाचा वाटा आहे त्यांचा. साधारण थॅलेसिमियाचं निदान कुठल्या वर्षी होतं? जन्मल्यानंतर? जन्मल्यानंतर सर 6 महिने ते 1.5 वर्षाचा आत त्याच वेळी कळतं. येस. त्या लहान बाळाच्या एकूण वर्तनावरून किंवा त्याच्या सगळ्या सिम्पटम्स वरून ते कळतं. सिम्पटम्स मगाशी तुम्ही म्हटलात त्यानुसार की त्याची एकूण ऍक्टिव्हिटी कमी झाली Yes, असते. sir. अजून काही आहे का त्यामध्ये सिम्पटम्स? अजून सर कसं आहे की त्याच्या दूधचं प्रमाण कमी होऊन जातोय, ते खेळायचं कमी होऊन जातंय. म्हणजे हे रुटीन आईला समजून जाते, सुस्त बाळ राहतोय बाळ, त्या आईला त्याचे समजून येते. हे जे रुटीन काम करतोय तो बाळ, ते शक्यता करत नाही आता. पण अशी लहान बाळं ही खूप हडकुळी कृश असतात असं काय असतं? आज सुरुवातीला नाही सर, 6 महिने ते 1 वर्षापर्यंत एवढं आपल्याला कळत नाही. पण त्याच्यानंतर काय होतंय, जसं काय होतंय की ह्याच्यामध्ये पोट वाढत जातं, ते स्प्लीन वाढते जात. स्प्लीन वाढल्यामुळे आणि दुसरं हे पूर्ण केकिक्झिक बॉडी, जसं तुम्ही म्हटलं की एकदम बारीक व्हायला चालू होते. बोन्स खूप डिफॉर्मिटी, एकदम तेडे भिंगे होऊन जातात बोन्स. म्हणजे ह्या पद्धतीचं जे आहे ते समोर तुम्हाला एक 4थ्या वर्षापासून वयाचा समोर समजून येते की थॅलेसेमियाचं बाळ. अरे बापरे.
पण सर आता तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ती अचानक कुपोषित मुलं सगळी आली. म्हणजे आपल्याकडे मेळघाटात तो आता प्रमाण सुदैवानं कमी होत आले, पण जे कुपोषणाची जी मुलं होती, पोट खूप वाढलेलं, हातापायांच्या अगदी काड्या, तर त्यांच्यामध्ये पण मग थॅलेसेमिया असू शकतो का? का केवळ अन्नाची पुरेशी अन्नाची पुरेसा त्यांना मिळत नसल्यामुळं ती झालेलं कुपोषण असतं? हो, ते वेगळं भाग ते आहे वेगळं सर. आहे. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन जे हां, आपण बोलतो, हां. ते वेगळं भाग आहे. ह्याच्यात पूर्ण बॉडी स्ट्रक्चर, स्केलेटल स्ट्रक्चर पण पण अबनॉर्मल. या बाळांचा आहार नॉर्मल असतो? आहार सुरुवातीला नॉर्मल असते, पण जसं रक्त कमी झालं सर, रक्ताचं काम मी तुम्हाला परत बोललोय की ऑक्सिजन सप्लाय करणं पूर्ण शरीराला, तसं पोटाला पण कमी होणार. मग भूक ऑटोमॅटिकली कमी लागते ह्या मुलांना. म्हणजे रक्त कमी झालं की भूक कमी व्हायला लागते. म्हणून हे रक्त एकदा परत चढलं 9-10 पर्यंत गेलं, हे नॉर्मल रुटीन सारखं राहतात. हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज काय असते? सर नॉर्मल रेंज 12 ते 14 आपण पकडलं जातं. त्यात मेल फिमेलमध्ये प्लस मायनस आहे दोन्ही, पण 12 ते 14 आयडियली पकडलं जातंय. वुमेन्समध्ये -1ला ॲक्सेप्टेबल असतंय. पण सर आता तुम्ही म्हटलात त्या अनुषंगानं की बऱ्याच महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं असं आपण आता बघतोय. म्हणजे अनेक महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणीची शिबिरं घेतली जातात. बरोबर आहे. मग महिलांमध्ये अशा पद्धतीच्या आजाराची शक्यता जास्त असते? नाही सर, ह्याच्यामध्ये काही सेक्स रिलेटेड नाही, मेल फिमेल इक्वल आहे. ओके, त्याच्यामध्ये महिलांमध्ये कमी व्हायचे कारण बरेच दुसरे आहेत. बर, तर ते तर म्हणजे इट्स अ सोसायटी रिलेटेड मोर आहे. अच्छा. बिकॉज पण फिमेल म्हणजे महिलांमध्ये हा आजार कमी आहे? सर असं नाही, दोन्ही इक्वल, आम्ही स्टॅटिस्टिक वाईज दोन्ही इक्वल आहे. बर. पण मग आता जे कोल्हापुरात आहेत त्याच्यामध्ये आर्थिक स्तराचा जर आपण विचार केला तर कुठल्या स्तरावरचे पेशंट आहेत? अगदी आर्थिक स्तरावर विचार केला तर मोलमजुरी करणारे जास्त आहे. आम्ही बघतो. त्यामुळे जे BMTचा जो ऑप्शन आहे तो त्यांना स्वीकारता येत नाही की फंड आणायचा कुठून, जर एवढ्या खर्चिक आहे त्याच्यासाठी आपण रक्कम उभी कशी करायची. साधारण 15 ते 20 लाख रुपये जर आपल्याला BMTचा हे आहे तर आणायचे कुठून. त्यावेळी आम्ही जास्तीत जास्त PMCM फंड मधून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपयेपर्यंत करू शकतो. पण बाकीची रक्कम उभी करताना कुणी हमाली करते, कुणी पेंटिंग काम करते, कुणी रस्त्यावर खुदाई करते, अशा प्रकारची कारखान्यामध्ये काम करणारी लोक आहेत. अशा लोकांनी आपल्या मुलांचे उपचार करायचे कसे. त्यामुळेच ते जास्तीत जास्त आमचा विचार चालू असतो की BMT करून रुग्णाला कायमचं बरा करावं, पण त्यांच्या म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून बरं व्हावं कायमचं रुग्ण, हा विचार आहे. पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं सगळ्यात तिथंच आम्ही हातबल आहोत. अजून सर आपल्याला आर्टिफिशियल रक्त तयार करता येत नाही ना? नाही सर, मध्ये झालं होतं ट्रायल, पण तेवढं सक्सेसफुल नाही झाला. स्टील आपल्याला नॅचरलवरच वी आर डिपेंडेंट. निसर्गाची करणी आणि नारळात पाणी म्हणतो मी तर म्हणेन, निसर्गाची करणी आणि शरीरात रक्ताची निर्मिती हे दुसरं कोणीही काही करू शकत नाही. हा आजार किती भीषण आहे, त्याची एकूणच या समाजामधली दाहकता काय आहे हे आपल्यापर्यंत पोचावं. मला असं वाटतं की ही जी काही लहान मुलं आहेत, थॅलेसेमियाग्रस्त मुलं आहेत, त्यांच्याकडे एकदा आपण बघून येऊया. त्यांचे चेहरे आणि त्यांची जगण्याची लढाई बघितल्यानंतर कदाचित आपल्याला आपण किती सुखी आहोत याची नव्यानं जाणीव होईल. आणि ही मंडळी जे काम करतायत, तुम्हाला मला सुद्धा थॅलेसेमियाग्रस्त पेशंटना मदत करता येऊ शकते या माणसांच्या हाताला किंवा त्यांच्या हाकेला ओ देऊन. त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण रक्तदान करू शकतो. आपण थॅलेसेमियाग्रस्त मुलांना भेटून त्यांचा वेळ आनंदात कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यांना यथाशक्ती आर्थिक मदत करू शकतो. जसं त्यांनी सांगितलं की ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचे तर त्यांना जर आर्थिक परिस्थिती नसेल तर कोल्हापुरातल्या अनेक संस्था व्यक्ती त्यांना मदत करू शकतात. दुर्दैवानं कोल्हापुरात 250 थॅलेसेमियाचे पेशंट आत्ता आहेत. हा आकडा वाढू नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पहिली गोष्ट आहे जी सामाजिक स्तरावरती असली तरी त्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करू शकतो, ते म्हणजे नात्यामध्ये लग्न करू न देणं. दुसरी गोष्ट आहे लग्नापूर्वी थॅलेसेमिया मायनरची टेस्ट करून घेणं. आणि तिसरी गोष्ट माणुसकीच्या नात्यातून अशा थॅलेसेमियाग्रस्त पेशंटना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना आपल्याला जेवढी होता येईल तेवढी मदत करणं. आता याच्यापुढे मला काहीच बोलायचं नाही आहे. कोल्हापूर जिल्हा लवकरच थॅलेसेमिया मुक्त व्हावा, महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त व्हावं, भारत आणि संपूर्ण जग थॅलेसेमिया मुक्त व्हावा एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तीनही मान्यवर आले आणि या एका गंभीर विषयावरती तितक्याच
पूर्ण मनापासून पोट तिडकीनं बोलले, याबद्दल त्यांचे आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.